मित्रांनो नमस्कार. स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा जे की 9 फेब्रुवारीला आता होणार आहेत, तर त्या निमित्तानं काही महत्त्वाचे प्रश्न इथे बघणार आहोत. तर बघा, अशा टाइपचे प्रश्न निश्चितच पेपरमध्ये येऊ शकतात. मी जे हे पेपर काढलेले आहेत, मागील जो पेपर झालेला आहे तर त्यामधून काही काढलेले आहेत जे की मला थोडे महत्त्वाचे वाटले. तर चला सुरुवात करूया. तर बघा, यामध्ये मराठीसाठी एक प्रश्न आलेला होता, मन पूर्ण करा, आणि असा प्रश्न नेहमीच येते. त्यामुळे आपल्याला मराठीच्या सर्व म्हणी जास्तीत जास्त म्हणी माहीत पाहिजेत. बघा, यामध्ये एक म्हण दडलेली आहे, तर ती म्हण आहे बावडी मुद्रा देवडी निद्रा. ठीक आहे, यावरून लक्षात येईल बावडी मुद्रा देवडी निद्रा ही एक म्हण आहे. आता प्रश्न असा आहे की पुढील आकृतीतून असलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय ओळखा. तर म्हण आहे बावडी मुद्रा देवडी निद्रा. तर हे यामधून तयार होईल. तर यामध्ये चौथं अक्षर विचारलंय. तर चौथं अक्षर जर म्हटलं तर चौथं आहे इथे मू. तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये तुम्हाला इथं दिसत असेल तर हे असेल याचं उत्तर. अशा पद्धतीने म्हणी जर पाठ असेल आपल्याला जास्तीत जास्त तरी आपण सोडू शकतो, असा एक प्रश्न असतोच. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. बाकी आता काही गणिताचे प्रश्न मी इथे घेतलेले आहे. बघा, इष्टिका चिती त्रिमितीय असते. तर इष्टिका चिती तुम्हाला माहित असेल, हे अशा टाइपची एक आकृती असते, याला इष्टिका चिती असं म्हटलं जाते. ठीक आहे, अशी त्रिमितीय हे आकृती असते अशी. ठीक आहे, हे इष्टिका चित्ती झाली. ठीक आहे, तर हे इष्टिका चित्ती त्रिमितीय असते हे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. इष्टिका चित्तीला 12 कडा असतात. बघा, हे 4 हे 4 हे 4 12 कडा बरोबर आहे. त्यानंतर इष्टिका चित्तीची सर्व पृष्ठे चौरसाकृती असते. चौरसाकृती आहे असं म्हणते, म्हणजे बाजू लांबी आणि रुंदी हे याच्या सर्व बाजू सारख्या असतात. हे मात्र चुकीचं असू शकते, कारण सर्व याला 6 पृष्ठे आहे. हे दोन समोर म्हणजे बाकीचे हे 2 पृष्ठे हे सारखे आहे, बाकीचे हे सारखे आहे, म्हणजे 6 पृष्ठे याचे सारखे नाहीच, म्हणजे हेच एक चुकीचं असू शकते. बाकी इष्टिका चित्तीची लांबी रुंदी व उंची मोजता येते हे बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे चुकीचं आहे. चला बघू त्यानंतरचा प्रश्न. नंतर पहा, खालीलपैकी अपूर्णांकाच्या जोड्यातील चौकटीत च्यापेक्षा मोठे च्यापेक्षा लहान आणि हे बरोबर असे ती चिन्ह आहे. तर हे कोणतं चिन्ह येईल हे यामध्ये आपल्याला ठरवायचं आहे. तर बघा, हे जे आता अपूर्णांक आहे तर आपल्याला हे कसा काढायचा, तर यासाठी एक सोपी पद्धत आहे, त्यावरूनही काढता येते किंवा इथं भाग देऊन जर आपण पाहिला तर बघा, बे 3 6 बे चूक 8. ठीक आहे, तर इथे आता बघा, हे 3 अंश आहे, इथे 3 आहे, इथे 4, म्हणजे निश्चितच इथं बरोबरचं चिन्ह येणार. ठीक आहे, ज्याला भाग जाते त्याला भाग देता येते. आता इथे मात्र तसं नाही, इथे छेद वेगवेगळे आहे, त्याच्यामुळे तुलना करता येत नाही. तर बघा, याची एक ट्रिक असते, तुलना करताना या दोघांची तुलना केली तर हे बरोबर आलं. त्यानंतर 3/4 आणि आपल्याला करायचं आहे 7/9 याची तुलना जर बघितलं आपण तर बघा, हे छेदाधिक अपूर्णांक आहे, म्हणजे इथेही छेद 1 ने जास्त आहे, सॉरी इथे 2 ने जास्त आहे. ठीक आहे, तर असं करता येणार नाही. इथे जर 1 ने जास्त असेल तर इथे 1 ने जास्त असला पाहिजे, म्हणजे छेदाधिक अपूर्णांकावरूनही आपल्याला काढता येते. परंतु त्यापेक्षाही एक सोपं पहा, याचा तिरपा गुणाकार करायचा. 9 3 27 याच्या डोक्यावर लिहायचे. ठीक आहे, आणि 4 7 28 याच्या डोक्यावर लिहायचं. आता बघा, 27 मोठे आहे की 28 मोठे आहे? 28 मोठे आहे, म्हणजे निश्चितच यामध्ये जो 28 आलेला आहे त्या साईडचा अपूर्णांकही मोठा आहे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे यापेक्षा, म्हणजे इथे येणार हे चिन्ह. ठीक आहे, तर इथे पहिलं बरोबरचं आणि दुसरं हे च्यापेक्षा लहान, यापेक्षा हे लहान किंवा यापेक्षा हे मोठं, तर हे चिन्ह. तर असं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये तुम्हाला दिसत असेल, म्हणजे हे असेल उत्तर. आता बघा, हे जी तुम्हाला मी ट्रिक सांगितली हे प्रत्येकाला लागू पडते, हे महत्वाची आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. असंच करायचं नेहमी, याचा गुणाकार करून याच्या डोक्यावर लिहायचा आणि याचा गुणाकार करून याच्या डोक्यावर लिहायचा, आणि जे अंक मोठा असेल तो अपूर्णांक त्यापेक्षा मोठा. हे कुठेही आपल्याला या सोप्या पद्धतीने करता येते. त्यानंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान ओळखा.
कोणतीही संख्या व शून्य यांचा गुणाकार शून्य येतो. तो बरोबर आहे. कोणतीही संख्या आणि शून्य याचा गुणाकार काय येतो? शून्य येतो. हे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. त्यानंतर कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर समसंख्या येते. तर इथे घेऊन पाहायची विषम संख्या घेतली, गुणिले ही विषम घेतल्या आणि 5 3 15. तर हे विषमच आली. किंवा आपण 9 9 7 63 हे विषमच आली. म्हणजे विषम संख्येनं जर विषम संख्येला गुणलं तर विषम संख्याच येते. इथं काय म्हटलं आहे? विषम संख्येला जर विषम संख्येने गुणले तर उत्तर समसंख्या येते. म्हणजे हेच निश्चित चुकीचं आहे. त्यानंतर इथे बघा, गुण्य गुणिले गुणक बरोबर 0 असेल तर गुण्य किंवा गुणक यापैकी 0 असते. हे विधान बरोबर आहे. कोणत्याही दोन संख्याच्या एकक स्थानी समान अंक असल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी 8 अंक येणार नाही. हे बरोबर आहे. तुम्ही वर्ग करून पहा. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, म्हणजे 3 3 जर असेल तर 9 येणार. त्यामध्ये आपण 9 पर्यंत जरी गेलं तर एकक स्थानी 8 हे अंक येणार नाही. आता मी बघा, आपल्याला उत्तर सापडलेलं आहे ऑप्शन क्रमांक 2 हे चुकीचं आहे. परंतु ते तिसरं आणि चौथं मी ऑप्शन यासाठी वाचलं की तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे, कारण हे पेपरमध्ये येऊ शकते. आपण उत्तर मिळालं म्हणून लगेच पुढे न जाता सध्या आपण सराव करत आहे, त्यामुळे हे तुम्हाला मी समजावून सांगत आहे. जेव्हा पेपर सोडवसाल तेव्हा मात्र तुम्हाला उत्तर लगेच सापडलं तर तुम्ही त्याला टिक मार्क करून पुढे जाऊ शकता, कारण त्याच्यात तुमचा टाइम वेळ वाचू शकते, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा. नंतर आहे, एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागते. तर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती? बघा, एक आयताकृती भिंत आहे. हे अशा टाइप एक भिंत आहे, ठीक आहे. आणि त्याची जी लांबी आहे हे 15 मीटर आहे. हे 15 मीटर आहे. आणि जी रुंदी आहे हे x आहे, आपल्याला माहिती नाही, ठीक आहे. आणि याचं जे सर्व जे क्षेत्रफळ आहे ते 15 गुणिले x होईल, ठीक आहे. आणि त्या सर्व क्षेत्रफळाला 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये लागतात. बघा, हे आता याचं जर आपण क्षेत्रफळ घेतलं तर हे किती होणार आहे? 15x, लांबी गुणिले रुंदी 15x. आणि या सर्व क्षेत्रफळाला जर 45 रुपयाने गुणले तर किती होते? 2700 रुपये होते, ठीक आहे. तर बघा, आता याला डायरेक्ट तुम्ही भाग देऊ शकता. तर याला भाग जाणार आहे 45 दोन्ही 90, 45 दोन्ही 90, 9 3 27, ठीक आहे. म्हणजे याला 6 चा भाग जाईल, हे येईल 60. आणि 15 1 15, 15 चूक 60, x बरोबर येणारी तर 4. म्हणजे याची जी रुंदी आहे हे 4 मीटर हे असणार आहे याचं उत्तर. अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. पण तुम्हाला जर हे समजलं नसेल तर आणखी दुसरी एक पद्धत आहे, त्या पद्धतीनेही आपण इथे काढू शकतो. बघा, इथे 4 मीटर तुम्हाला उत्तर मी काढून दाखवलेलं आहे. परंतु बघा, आता 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये काय होते? लागते, ठीक आहे. तर आता बघा, तर आपल्याला या 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये, म्हणून हे 2700 रुपये याला जर 45 रुपयानं भाग दिला आपल्याला त्या आयताकृती जी भिंत आहे तर त्याचं किती क्षेत्रफळ आहे हे आपल्याला इथे काढता येईल. तर बघा, 45 6 चा भाग जाणार आहे, किंवा तुम्ही 9 नाही देऊ शकता. 9 5 45, 9 3 27 हे 0 येईल, आणि 5 36 60 असे करू शकता. म्हणजे त्या आयताकृती भिंतीचं जे क्षेत्रफळ आहे ते 60 चौरस मीटर असं आहे. मग बघा, आता लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी बरोबर आपण आयताचे क्षेत्रफळ, ठीक आहे, असं असते. म्हणजेच हे होणार आहे क्षेत्रफळ 60 बरोबर इथं लांबी आहे 15 आणि रुंदी आता आपल्याला काढायची x घेऊ. हे जर इकडे छेदात आले खाली, बघा इथे लिहितो मी 60 भागिले 15 बरोबर x, किंवा हे रुंदी, ठीक आहे. याला आपण रुंदी म्हणू शकतो डायरेक्ट. आणि 15 चूक 60 म्हणजे रुंदी किती आली? 4 मीटर. ऑप्शन क्रमांक 4 हे असं याचं उत्तर आपल्याला काढता येते. अगदी सोपं आहे. चला, त्यानंतर आपण बघू. नंतरचा प्रश्न आहे, 3 दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या
1250 आसनापैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% व तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी राहिली. तर 3 दिवसात एकूण किती आसने रिकामी राहिली बघा. टोटल आसने किती आहे नाट्यगृहाच्या एकूण आसनापैकी 1250. तर आता इथं आपण पहिला दिवस पाहू. दिवस फर्स्ट. ठीक आहे. तर याच्यापैकी 12% आसनं रिकामी राहिली. ठीक आहे. तर याचे आपल्याला 12% काढावं लागेल. ठीक आहे. म्हणजे 1250 याची होईल 12%. ठीक आहे. तर इथे आता भाग द्या. हे शून्य कट होईल. त्यानंतर इथे 5 दुनी 10, 5 दुनी उरले 5 5 25. ठीक आहे. आणि हे 6 म्हणजे हे झाले 25 सक 150. पहिल्या दिवशी राहिले 150. आता दुसऱ्या दिवशी पहा. दुसऱ्या दिवशी 10%. 1250 चे 10%. आपण कसं काढत असतो मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं. 1 पॉईंट सरकवायचा. 10% म्हणजे 1 पॉईंट सरकवायचा. इथे पॉईंट असतो इथं सरकवायचा म्हणजे हे होणार 125. हे जे ऑप्शन आहे हे तशाच पद्धतीने सोडवता येईल, परंतु आपल्याला वेगवेगळ्या पद्धती माहीत असायला पाहिजे. जे सोपं वाटते आपल्याला ते पटकन आपण कोणती पद्धत वापरायची ते पद्धत वापरून सोडू शकतो. आता हे प्रश्न जे आहे हे स्कॉलरशिपचे आहे. 5व्या वर्गाचे 8व्या वर्गाला असे प्रश्न येऊ शकतात, परंतु असेच प्रश्न जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा देसाल पुढे चालून, कोणी पोलीस होईल, कोणी तलाठी होईल, कोणी PSI होईल, अशा वेगवेगळ्या जेव्हा स्पर्धा परीक्षा देसाल तेव्हाच तुम्हाला असेच गणित येणार आहे. त्यामुळे हे बेसिक आहे. तुम्ही हे सर्व पाठ करून ठेवा, समजून घ्या. आता तिसऱ्या दिवशी पहा. तिसऱ्या दिवशी 4%. जसं की आता आपण इथे 1250 याचे 1% कसा काढत असतो. 1% तुम्हाला मी मागेच सांगितलं होतं. हे पॉईंट मग 1% काढायला 2 घरं सरकवायचे. 1 2 म्हणजे हे येणार आहे 1% किती येणार आहे 12.5. ठीक आहे. आता हे 1% झाला आणि 4% म्हणजे याची चौपट करा. मग याची चौपट किती होणार आहे 12 48 आणि 2 50 होणार आहे. ठीक आहे. मग किंवा 12.5च्या दुप्पट 25 आणि 25 आणखी दुप्पट 50. ठीक आहे. एक तुम्हाला मी नेहमी सांगतो की 12.5चा एक पाढा तुम्हाला पाठ असला पाहिजे. 12.5 1 12.5 12.5 2 25 37 50. ठीक आहे. हे अशा पद्धतीनं पाठ असला पाहिजे. हे 12.5 बऱ्याच वेळा 12.5 बऱ्याचशा गणतात येते. ठीक आहे. त्यानंतर हे पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस याची आता बेरीज करा. ठीक आहे. तर हे होणार आहे 150 150 आणि 50 200 325. किती येईल याचं उत्तर 325. तर बघा ऑप्शन मध्ये 325 ऑप्शन 3 हे असेल याचं उत्तर. अशा पद्धतीने तुम्ही हे काढू शकता. ठीक आहे. किंवा मग आणखी एक दुसऱ्या पद्धतीने आपल्याला काढता येईल. तर पहा इथे 1250. तर मी घेणार आहे 1250 गुणिले पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% आणि तिसऱ्या दिवशी 4%. तर मी या सर्व याची काय करणार आहे बेरीज करणार आहे. 12 22 आणि 4 26. तर याची मी डायरेक्ट 26% काढणार आहे. तर बघा 26% शून्य हे शून्य कॅन्सल. 5 दुनी 10 5चा भाग देत आहे मी. 5 दुनी 10 आणि हे उरले 2 5 5 25. नंतर बे 1 बे इथं बे 1 बे बे 3 6. त्यानंतर 13 पंच 65 हातचे आले 6. त्यानंतर 13 2 26 26 आणि 6 32 325. तर अशाही पद्धतीने आपल्याला हे सोडवता येते. नंतरचा प्रश्न बघा. नंतर आहे 15 मार्चला सोमवार आहे. तर या महिन्यात त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल. बघा सोपं आहे. तर बघा 15 मार्च आपण काय करू 15 मार्च. ठीक आहे. किंवा हे 15 तारीख घेऊ. 15 मार्च जो महिना आहे हा 31चा असतो. तर बघा यामधून 7 वजा करा. 15तून 7 गेले 8. त्यामधून 7 वजा करा 1. ठीक आहे. आता 1 8 15. त्यानंतर 15 आणि 7 22. हे सर्व जे वार आहे हे असणार आहे सोमवारी. ठीक आहे. सोमवार. त्यानंतर हे 2 3 4 5 6 आणि 7 हे वार येणार. ठीक आहे. त्यानंतर इथे जर 7 7 आपण ऍड केले हे होणार 9 10 11 12 13 14
ठीक आहे. तर हे जे वार आहे इथे पण आपण घेऊ 22, हे येणार 23, 24, 25, 26, 27, 28. तर हे येणार आहे मंगळवार, हे बुधवार, ठीक आहे, हे गुरुवार, हे शुक्रवार, ठीक आहे, हे शनिवार आणि हे रविवार. बघा 28 तारखेपर्यंत झाली. आता 29 तारीख परत या सोमवार येईल. ठीक आहे, 29 नंतर हे 30 आणि नंतर हे 31. ठीक आहे, समजलं. आता 5 वेळा वार बघा कोणता आला, तर 5 वेळा आला सोमवार, हे आला मंगळवार 5 वेळा आला आणि बुधवारही आला 5 वेळा. बाकीचे जे वार आहे हे फक्त 4-4 वेळा आले. तर आपल्याला काय विचारलं आहे का कोणता वार 5 वेळा आलेला आहे, तर सोमवार, मंगळवार, बुधवार. बघा यापैकी ऑप्शन पैकी बघा सोमवार, मंगळवार, बुधवार दिसते का, फक्त बुधवार आहे. म्हणजे हे वार जो आहे हे 5 वेळा आलेला आहे, 5 वेळा. आणि बाकीचे जे आहे गुरुवार, शुक्रवार हे ऑप्शन मधले सगळे 4 वेळा आले. तर अशा पद्धतीने तुम्ही 1 तारखेचा वार काढला का डायरेक्टली तुम्ही हे काढू शकता. थोडा वेळ जाईल पण याचं उत्तर परफेक्ट येते. त्यानंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे 15 लिटर 200 मिली, 15 लिटर आणि 200 मिली असं डायरेक्ट पॉइंट मध्ये लिहू शकता, कारण 1000 लिटर 1000 मिली म्हटलं का 1 लिटर होते, वजा 13 लिटर 13 लिटर आणि 530 मिली 530 मिली. तर याची वजाबाकी केल्यावर किती येते. तर बघा पॉइंट मध्ये यासाठी लिहिलं मी, कारण की 1000 मिली म्हटल्यावर 1 लिटर होते, म्हणून डायरेक्ट इथं पॉइंट लिहू शकता. शून्यामध्ये शून्य गेले शून्य, इथे जर 10 झाली तर 1 उरेल, तर इथे 7, त्यानंतर परत इथून घ्यावं लागेल 1, इथं 11तून 5 गेले उरले 6, त्यानंतर 4 मधून 3 गेले उरला 1 0. 1 लिटर 670 मिली असं उत्तर आहे का बघा. हे 1 लिटर 670 मिली इथं उत्तर आहे, परंतु 1 लिटर पाहिजे आपल्याला, इथं मिली नाही लिटर पाहिजे. 1.670 लिटर असं असते, नाहीतर मग 1 लिटर 670 मिली असं उत्तर पाहिजे. ठीक आहे, इथं फक्त मिली दिला म्हणजे हे निश्चितच उत्तर येणार नाही, इथं तुम्ही चुकू शकता, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर असं बघा 1 लिटर 670 मिली हे उत्तर याचं बरोबर आहे. बघा तुम्ही उत्तर इथं परफेक्ट काढलं, पण इथं तुम्ही जे एकक लिहिलं ते एकक जरी तुमचं चुकलं तर याचं डायरेक्ट उत्तर याचे म्हणजे चुकीचं होणार आहे. ते इथं कटाक्षाने तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, कारण असेच जे प्रश्न असतात हे तुम्हाला चुकवणारे असतात. ठीक आहे, चला पुढे बघू. नंतर खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. हे मला प्रश्न महत्वाचा वाटला, कारण इथे तुम्हाला कसोट्या माहित पाहिजे. तर 3 ची कसोटी काय, सर्व कसोट्या पाठ करून घ्या. कसोट्या जर पाठ असेल इथं तुम्हाला पटकन सोडू शकता, नाहीतर तुम्हाला इथं सर्व संख्येला भाग देत बसावं लागेल. याला भाग जाते का, त्याला भाग जाते का, निश्चित भाग जाते का. मग 4-4 याला जर भाग देत बसले तर तुमचा वेळ खूप जाईल आणि एवढा वेळ नसतो. ठीक आहे, म्हणून 3 ची कसोटी काय आहे, तर सर्व संख्या जी आहे, जे कोणती संख्या आहे त्याच्या अंकातील बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला भाग जातो. बघा आता इथं 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, 12 आले. आणि या 12ला 3 ने भाग जातो का, हो 3 चूक 12 उरले 0. ठीक आहे, म्हणजे पूर्ण भाग गेला, म्हणजे या सर्व संख्येला 3 ने भाग जाईल, हेच याचं उत्तर असेल. आता दुसरं जर आपण एखादी संख्या बघितली तर बघा 7 आणि 3 10 आणि 3 13 आणि 1 14, 14ला 3 ने भाग जात नाही. ठीक आहे, नंतर हे बघा 10, 10 आणि 18 आणि 5 23, यालाही 3 ने भाग जात नाही. त्यानंतर 7 आणि 3 10 आणि 10 20, यालाही 3 ने भाग जात नाही. अशी ही कसोटी आहे, लक्षात ठेवा. नंतर बघा 14 अंश आणि छेद 35, 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायातून सममूल्य अपूर्णांक आहे. बघा हे जे 14/35 आहे, तर एवढंच उत्तर याला मॅच होणार आहे का, किंवा हे जो अपूर्णांक आहे याला मॅच होतो का खालच्या कोणत्या ऑप्शन मधून, तर ते इथे शोधायचं आहे. तर बघा आता इथे काय करू आपण, का इथे याला जरा संक्षिप्त रूप देऊ. बघा इथं 7चा भाग जातो, 7 दोन्ही 14 आणि 7 5 35 म्हणजे 2/5.
तर या खालील ऑप्शन पैकी कोणाचं तरी उत्तर 2/5 येईल का? ज्याचं उत्तर 2/5 येईल तेच ऑप्शन बरोबर असेल, कारण समतुल्य अपूर्णांक विचारलाय. बघा इथं अंशसार छेदसार काय म्हणजे इथे येणार 7 आणि 3तून 2 गेला उरला 1, हे होणार नाही. त्यानंतर इथे बघा छेदसार काय आहे 5 आणि अंशाची बेरीज, तर हे होणार 7/5, हे होणार नाही. नंतर इथे बघा छेदात येईल 7 आणि अंशात त्याची बेरीज 7, याचं उत्तर 1 येईल, हे होणार नाही. त्यानंतर इथे बघा छेदात येईल 5, छेद सारखा असला तर आपण अंशाची वजाबाकी जे काही असेल ते करतो, आणि 8 मधून 6 गेले उरले 2, तर 2/5 हे मात्र याला मॅच झालं, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे असेल याचं उत्तर. समतुल्य अपूर्णांक आहे त्याचा तो. ठीक आहे. त्यानंतर बघा 2 तास 60 मिनिटे, महत्वाचा प्रश्न आहे. सॉरी 12 तास आणि हे 18 मिनिटे. ठीक आहे. आणि वजा करायचा आहे 6 तास आणि 45 मिनिटे. बघा हे आपण शिकलेलो आहे. तर यामध्ये काय करायचं, हे तास आणि मिनिटे आहेत. 1 तास हा 60 मिनिटाचा असतो आणि 18 मधून 45 वजा होत नाही, म्हणून आपण जनरली काय करतो, इकडला 1 तास इकडे देतो, म्हणजे इतर राहिले मग 11 तास आणि 1 तास इकडे दिला का त्याचे मिनिट कन्वर्ट करून द्यावं लागते, म्हणजे ते आपल्याला 60 मिनिट होईल. 1 तास दिलं म्हणजे 60 मिनिटं आणि 60 आणि हे 18 किती होईल, 60 70 78 मिनिट होईल. ठीक आहे. आता वजाबाकी करा. 8तून 5 गेले उरले 3, 7तून 4 गेले उरले इथे 3 आणि इथे 11 मधून 6 गेले उरले 5, म्हणजे 5 तास 33 मिनिटं. ऑप्शन क्रमांक 2 हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा, हे एक महत्वाचा प्रश्न आहे, यावर मी स्पेशल पण एक व्हिडिओ घेणार आहे आणि बऱ्याचशा स्पर्धा परीक्षामध्ये येतो. आता याची एक शॉर्टकट ट्रिक आहे, त्या ट्रिकने पण आपण सोडून पाहू, नाहीतर मग तुम्हाला सर्व विभाजक इथे घेऊन सोडवावं लागेल. तर बघा या सर्व विभाजकांची बेरीज, तर बघा याची विभाजक कोणकोणते आहे आता, तर 90ला 1 ने भाग जातो म्हणून 1 येईल. त्यानंतर 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 4 ने भाग जातो का, 4 2 8 उरला 1, 4 ने भाग जाणार नाही, 5 ने भाग जाते. त्यानंतर 2 ने 3 ने भाग गेला तर 6 ने याला भाग जातो, 7 ने भाग जात नाही, 8 ने नाही जात, 9 ने जातो, 9 ने जातो. त्यानंतर 10 ने भाग जातो. त्यानंतर 11 ने भाग जाणार नाही, 12 13 14 15 ने भाग जाईल. ठीक आहे. मग त्यानंतर 18 ने भाग जाईल, 18 पंच 90. त्यानंतर 19 20 21 19 ने जाणार नाही, 20 ने जाणार नाही. त्यानंतर 21 ने जाणार नाही, 22 23 24 25 26 27 डायरेक्ट 30 ने भाग जाईल. नंतर 45 ने भाग जाईल आणि एक 90 ने भाग जाईल. ठीक आहे. तर हे झाले सर्व याचे विभाजक. हे आपल्याला एक एक शोधून याची बेरीज करावी लागेल. याच्यापेक्षा सोपी ट्रिक आहे, मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिले हे बघा आणि याची आता सर्व याची तुम्हाला करावी लागेल बेरीज. तर हे झाले 90. ठीक आहे. त्यानंतर 90 आणि हे 10 घेऊ 100 झाले. त्यानंतर हे घेऊ 60 160 झाले, हे 190 झाले. त्यानंतर हे घेऊ 200 झाले. त्यानंतर 210 झाले. त्यानंतर हे 230 आणि 234 झाले. टोटल याची बेरीज झाली 234, म्हणजे निश्चितच याचं उत्तर काय येईल 234. परंतु यापेक्षा एक सोपी ही पद्धत आहे. जसं की 90चे तुम्हाला सर्व मूळ अवयव काढायचे आहे. बघा मूळ अवयव कसे काढतो आपण, 2 गुणिले 45 बरोबर 2 गुणिले येथे येणार 9 गुणिले 5 9 5 45. ठीक आहे. नंतर येणार 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 3 5 15 15 3 45 2 90. हे झाले याचे मूळ अवयव. तर याला या टाइप लिहून घ्यायचं आहे, 2 गुणिले 3 चा वर्ग गुणिले 5. ठीक आहे. आता पुढे कसं सोडवायचं पहा. एक तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो, दुसरं कोणतेही गणित आलं तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. बघा इथे लिहितो आता मी,
तर बघा हे जे 2 आहे तर या 2चा घातांक करायचा 0 अधिक 2चा घातांक करायचा 1, ठीक आहे, गुणिले त्यानंतर हे जे 3 आहे तर याला करायचा 3चा घातांक 0 अधिक 3चा घातांक 1 अधिक 3चा घातांक 2, याच्या या घातांकापर्यंत करत न्यायचं. त्यानंतर पुढे बघा 5चा घातांक इथे एकच आहे, एकच वेळा, म्हणजे आपल्याला 0 आणि 1 एवढंच करावं लागेल. तर बघा इथे येईल गुणिले कंसात येईल इथे 5चा घातांक 0 अधिक 5चा घातांक 1, ठीक आहे. त्यानंतर बघा याची किंमत किती होणार 1 आणि याची किंमत किती येणार आहे 2, म्हणजे हे झाले 3 गुणिले हे 1 आणि 3 झाले 4, 4 आणि 3चा वर्ग 9, म्हणजे हे झाले 13 गुणिले हे झालं 1 आणि हे 6, ठीक आहे. या सर्व याचा तुम्हाला गुणाकार करावा लागेल. sin 3 18 गुणिले 13, ठीक आहे. 18 3 54, हातचे आले 5 आणि 18 1 18, 18 आणि 5 23, 234 असं उत्तर तुम्हाला काढता येते. बघा दोन्ही पद्धती आहे. तुम्हाला विभाजक जर एखादा जरी तुमचा लक्षात नाही आला तुमचं उत्तर चुकू शकते, ठीक आहे. आता ऑप्शन मध्ये जर नसलं तर तुम्ही निश्चितच अंदाज लावू शकता उत्तर चुकलं, परंतु हे जर तुम्हाला ट्रिक माहित असेल तर याने तुम्ही परफेक्ट आन्सर काढू शकता. विभाजक किती आहे याची पण तुम्हाला गरज भासणार नाही. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला निश्चित कमेंट्स करून सांगा. या चॅनलला जर अद्याप तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि कमेंट्स पण करा, काही असेल तर मला कळवा. जेव्हाही 9 तारखेला हा पेपर होईल स्कॉलरशिपचा, तर या चॅनलवर तुम्हाला त्याची सर्व आन्सर की आणि स्पष्टीकरण निश्चित येईल, त्यामुळे पाहायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.